हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे 10 वोकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स मराठीमध्ये, हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये मीनिंग्स आणि जे सेंटेन्सेस दिले आहेत ते सेंटेन्सेस तुम्ही एकदा ट्राय करून बघा की कसं त्या वर्डला त्या सेंटेन्समध्ये यूज केलेलं आहे आणि स्वतःच्या मनाने सुद्धा सेंटेन्सेस तयार करायला ट्राय करत चला. ओके, सो स्टार्ट करूया याच्या सेशनला. आपल्या फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे कॉग्नोसेंटी. COGNOSCENTE. कॉग्नोसेंटी. कॉग्नोसेंटी म्हणजे काय होतं? अ कॉनिशियर, अ डिसर्निंग एक्सपर्ट. अ कॉनिशियर आणि अ डिसर्निंग एक्सपर्ट म्हणजे काय होतं? तर हिंदीमध्ये त्याचं मिनिंग होतं विशेषज्ञ. ओके, हिंदीमध्ये मिनिंग होतं कॉग्नोसेंटीचं विशेषज्ञ. आणि मराठीमध्ये आपण काय म्हणू की तज्ज्ञ आहे. एखाद्या विषयामध्ये जो जाणकार असतो त्या विषयाचा, त्याला म्हटलं जातं कॉग्नोसेंटी. ओके, सो मराठीमध्ये काय होतं? कॉग्नोसेंटी म्हणजे तज्ज्ञ, जाणकार किंवा पारखी. आणखी असं म्हणू शकतो आपण एखाद्या विषयातील सखोल ज्ञान असलेली व्यक्ती. सो कॉग्नोसेंटी म्हणजे काय होतं? तर हिंदीमध्ये त्याचं मिनिंग होतं विशेषज्ञ. इंग्लिशमध्ये काय मिनिंग आहे? अ कॉनिशियर आणि अ डिसर्निंग एक्सपर्ट. म्हणजेच काय? तर तज्ज्ञ, जाणकार, पारखी किंवा एखाद्या विषयातील सखोल ज्ञान असलेली जी व्यक्ती असते त्याला काय म्हटलं जातं? कॉग्नोसेंटी असं म्हटलं जातं. सिनोनिम्स काय आहेत त्याचे? स्कॉलर, कॉनिशियर आणि मेस्ट्रो. आणि अँटोनिम्स आहेत नोविक, अमॅच्युअर आणि निओफाइट. ओके, सो काय आहेत सिनोनिम्स कॉग्नोसेंटीचे? स्कॉलर, कॉनिशियर आणि मेस्ट्रो. आणि अँटोनिम्स आहेत नोविक, अमॅच्युअर आणि निओफाइट. आणि मिनिंग काय होतं कॉग्नोसेंटीचं? तर तज्ज्ञ, जाणकार, पारखी किंवा एखाद्या विषयातील ज्याला सखोल ज्ञान आहे त्याला म्हटलं जातं कॉग्नोसेंटी. नेक्स्ट वर्ड आहे इनडॉमिटेबल. ओके, नेक्स्ट वर्ड काय आहे? इनडॉमिटेबल. इनडॉमिटेबलचं मिनिंग होतं इम्पॉसिबल टू सबड्यू ऑर डिफीट. म्हणजेच काय? तर हिंदीमध्ये मिनिंग होतं अदम्य. मराठीमध्ये काय म्हणू आपण त्याला? शूर. मराठीमध्ये म्हणू आपण शूर व ध्येयनिष्ठ. सो इनडॉमिटेबल म्हणजे काय होतं? इम्पॉसिबल टू सबड्यू ऑर डिफीट. हिंदीमध्ये मिनिंग होतं इनडॉमिटेबलचं अदम्य. मराठीमध्ये आपण काय म्हणू? मराठीमध्ये म्हणू शूर व ध्येयनिष्ठ, करारी, अजिंक्य, न नमणारा किंवा वश न घेणारा. सो इनडॉमिटेबलचं मिनिंग होतं इम्पॉसिबल टू सबड्यू ऑर डिफीट. त्याला हिंदीमध्ये म्हटलं जातं अदम्य. मराठीमध्ये काय मिनिंग आहे? तर शूर व ध्येयनिष्ठ, करारी, अजिंक्य, न नमणारा किंवा वश न घेणारा. सिनोनिम्स आहेत इनविन्सिबल, अनकॉन्करेबल आणि अनबीटेबल. ओके, आणि अँटोनिम्स आहेत वल्नरेबल, ससेप्टेबल आणि विन्सिबल. काय आहेत सिनोनिम्स इनडॉमिटेबलचे? इनविन्सिबल, अनकॉन्करेबल आणि अनबीटेबल. आणि अँटोनिम्स आहेत वल्नरेबल, ससेप्टेबल आणि विनिसेबल. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे अनरिमिटिंग. UNREMITTING. अनरिमिटेबलचं मिनिंग होतं अनरिमिटिंगचं मिनिंग होतं गोईंग ऑन अँड ऑन विदाउट एनी इंटरप्शन. म्हणजेच काय? तर पुढे पुढे जात राहणे विदाउट एनी इंटरप्शन. म्हणजे त्याच्यामध्ये काहीच काय नाही आहे, हे नाही आहे, विश्रांती नाही आहे. ओके, सो अनरिमिटिंग म्हणजे काय होतं? तर गोईंग ऑन अँड ऑन विदाउट एनी इंटरप्शन्स. म्हणजेच काही विश्रांती न घेता पुढे पुढे जाणे. गोईंग ऑन म्हणजेच पुढे पुढे जात जाणे, त्याला म्हटलं जातं अनरिमिटिंग. सो अनरिमिटिंगचं हिंदीमध्ये मिनिंग काय होतं? निरंतर. मराठीमध्ये काय म्हणू आपण त्याला? अखंड, ज्याच्यामध्ये खंड नाही आहे. सतत, न थांबणारे, विश्रांती शिवाय
किंवा अविराम. सो अनरेमिटिंग म्हणजे काय होतं, गोइंग ऑन अँड ऑन विदाउट एनी इंटरप्शन. हिंदीमध्ये त्याला म्हटलं जातं निरंतर. मराठीमध्ये अनरेमिटिंगचं मिनिंग होतं अखंड, सतत, न थांबणारे, विश्रांतीशिवाय किंवा अविराम. सिनोनिम्स आहेत कंटिन्युअस, रिलेंटलेस आणि इन्सेंसेंट. ओके, इन्सिसेंट. ओके, काय आहे सिनोनिम्स? कंटिन्युअस, रिलेंटलेस आणि इन्सिसेंट. INCESSANT, इन्सिसेंट. अँटोनिम्स आहेत रिकरंट, इंटरमिटंट आणि डिसकंटिन्युअस. सो सिनोनिम्स काय आहेत अनरेमिटिंगचे? कंटिन्युअस, रिलेंटलेस आणि इनसेन्सिसेंट. आणि अँटोनिम्स आहेत रिकरंट, इंटरमिटंट आणि डिसकंटिन्युअस. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे ड्रिझल. DRIZZLE, ड्रिझल. ड्रिझल म्हणजे ड्रिझलचं मिनिंग काय आहे? लाईट रेन फॉलिंग इन व्हेरी फाईन ड्रॉप्स. म्हणजेच काय तर बुंदाबांदी. हिंदीमध्ये होतं ड्रिझल म्हणजेच बुंदाबांदी. मराठीमध्ये काय म्हणू की रिमझिम पाऊस पडत आहे, त्यालाच काय म्हटलं जातं? ड्रिझल असं म्हटलं जातं. किंवा हलकी सर येत आहे त्याला म्हटलं जातं ड्रिझल. मराठीमध्ये काय होतं मग ड्रिझल म्हणजे? रिमझिम पाऊस पडणे किंवा पावसाची बुरबुर. हलकी सर येणे. सो काय होतं ड्रिझल म्हणजे? लाईट रेन फॉलिंग इन व्हेरी फाईन ड्रॉप्स. म्हणजेच हिंदीमध्ये मिनिंग होतं ड्रिझलचं बुंदाबांदी. मराठीमध्ये आपण त्याला म्हणू रिमझिम पाऊस पडणे, पावसाची बुरबुर आणि हलकी सर येणे. सिनोनिम्स आहेत स्प्रिंकल ऑफ रेन, लाईट शॉवर आणि स्प्रे. ओके, हे आहेत सिनोनिम्स कशाचे? ड्रिझलचे. ड्रिझलचे सिनोनिम्स आहेत स्प्रिंकल ऑफ रेन, लाईट शॉवर आणि स्प्रे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे ने. NAY, ने. ने म्हणजे काय आहे तर निगेटिव्ह आन्सर ऑर वोट. म्हणजेच काय तर नाही. ओके, किंवा जे अस्वीकार नाही आहे, ज्याला आपला नकार आहे, त्याला म्हटलं जातं ने. सो ने म्हणजे काय होतं हिंदीमध्ये? अस्वीकार. मिनिंग आहे अ निगेटिव्ह आन्सर ऑर वोट. निगेटिव्ह वोट असणे किंवा त्याचं आपलं उत्तर जे आहे ते निगेटिव्ह असणे, नाही असणे, त्याला म्हटलं जातं ने. मराठीमध्ये काय म्हणू आपण? नाही, नकार आणि असंमती. ने म्हणजे होतं अ निगेटिव्ह आन्सर ऑर वोट. हिंदीमध्ये त्याला म्हटलं जातं अस्वीकार. मराठीमध्ये काय म्हणू आपण? नाही, नकार आणि असंमती. सिनोनिम्स आहेत डिनायल, रिफ्युजल आणि निगेशन. आणि अँटोनिम्स आहेत यस, पॉझिटिव्ह आणि अप्रुव्हल. नेचे सिनोनिम्स काय आहेत? डिनायल, रिफ्युजल आणि निगेशन. आणि अँटोनिम्स आहेत यस, पॉझिटिव्ह आणि अप्रुव्हल. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे कंटेजियन. CONTAGION, कंटेजियन. कंटेजियनचं मिनिंग होतं अ कम्युनिकेशन ऑफ डिसीज फ्रॉम वन पर्सन टू अनादर बाय क्लोज कॉन्टॅक्ट. म्हणजेच अशी डिसीज, अशी बिमारी जे क्लोज कॉन्टॅक्ट आल्याने काय होतं पसरत जातं, त्याला काय म्हटलं जातं? कंटेजियन असं म्हटलं जातं. म्हणजे ते बिमारी काय आहे? संक्रमक बिमारी आहे. म्हणजेच एका पर्सन पासून दुसऱ्या पर्सनला ती पसरत जाते, जात जाते, त्याला म्हटलं जातं कंटॅजियन. सो मराठीमध्ये काय होतं याचं मिनिंग? संसर्ग. संसर्गजन्य जे रोग असतो त्याला म्हटलं जातं कंटॅजियन. संसर्गजन्य. काय होतं कंटेजियन म्हणजे? द कम्युनिकेशन ऑफ डिसीज फ्रॉम वन पर्सन टू अनादर बाय क्लोज कॉन्टॅक्ट, त्याला म्हटलं जातं कंटेजियन. म्हणजे हिंदीमध्ये संक्रमण, मराठीमध्ये आपण म्हणू संसर्ग आणि संसर्गजन्य. हे आहे कंटेजियनचं मराठीमध्ये मिनिंग. सिनोनिम्स काय आहेत? मॅलेडी, इलनेस आणि इन्फेक्शन. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे चॅरे. CHARY, चॅरे. चॅरेचं मिनिंग काय आहे? कॉशियसली ऑर सस्पिशियसली रिलक्टंट टू डू समथिंग. म्हणजेच काय तर हिंदीमध्ये होतं चॅरे म्हणजे होशियार. म्हणजेच काय आहे? सतर्क आहे किंवा सावध आहे काही पण करण्याकरता, त्याला म्हटलं जातं चॅरे. ओके, काय आहे? कॉशियसली ऑर सस्पिशियसली रिलक्टंट टू डू समथिंग. काही करण्याकरता आपण खूप काळजी घेत आहे, सतर्क आहे, सावध आहे, त्याला म्हटलं जातं चॅरे. मराठीमध्ये चॅरेचं मिनिंग काय होतं? सावध, सतर्क, काळजी घेणारा,
किंवा जोखीम न घेणारा. काय आहे चारे म्हणजे कॉशियसली और सस्पिशियसली रिलक्टंट टू डू समथिंग. हिंदीमध्ये मिनिंग होतं होशियार, मराठीमध्ये मिनिंग होतं चारेचं सावध, सतर्क, काळजी घेणारा किंवा जोखीम न घेणारा. सिनोनिम्स आहेत व्हेरी, कॉशियस आणि हेडफुल. आणि अँटोनिम्स आहेत केअरलेस, अनमाइंडफुल आणि हेडलेस. काय सिनोनिम्स चारेचे व्हेरी, कॉशियस आणि हेडफुल. आणि अँटोनिम्स आहेत केअरलेस, अनमाइंडफुल आणि हेडलेस. नेक्स्ट वर्ड आहे कॉंग्लोमरेट, CONGLOMERATE, कॉंग्लोमरेट. कॉंग्लोमरेटचं काय मिनिंग आहे तर अ नंबर ऑफ डिफरंट थिंग्स ऑर पार्ट्स दॅट आर पुट ऑल ग्रुप टुगेदर टू फॉर्म अ होल बट रिमेन डिस्टिंक्ट एंटिटीज. म्हणजेच काय आहे कॉंग्लोमरेट म्हणजे तर वेगळ्या वेगळ्या वस्तू जे आहे ते एका ठिकाणी आपण मिक्स केलेल्या आहे त्याला काय म्हटलं जातं कॉंग्लोमरेट असं म्हटलं जातं. नंबर ऑफ डिफरंट थिंग्स ऑर पार्ट्स that are put or grouped together to form a whole but remain distinct entities. म्हणजेच अलग अलग जे थिंग्स आहे वस्तू आहे त्या एका ठिकाणी केलेल्या आहे आपण पण काय आहे त्या अलग अलग एंटिटीज आहे एकाच ठिकाणी ग्रुप केलेल्या आहे मिक्स केलेल्या आहे तरी पण त्या वेगळ्या वेगळ्या आहेत त्याला म्हटलं जातं कॉंग्लोमरेट. ओके सो हिंदीमध्ये काय म्हणू आपण कॉंग्लोमरेटला संगुटिका आणि मराठीमध्ये काय होतं संमिश्र कंपनी, संमिश्र कंपनी किंवा संयुक्त समूह आणि गट. सो कॉंग्लोमरेट म्हणजे काय होतं नंबर ऑफ डिफरंट थिंग्स और पार्ट दॅट आर पुट और ग्रुप टुगेदर टू फॉर्म अ होल बट रिमेन डिस्टिंक्ट एंटिटीज. हिंदीमध्ये मिनिंग होतं कॉंग्लोमरेटचं संगुटिका, मराठीमध्ये होतं संमिश्र कंपनी, संयुक्त समूह आणि गट. सिनोनिम्स आहेत मिक्सचर, कॉम्बिनेशन आणि अमॅल्गमेशन. आणि अँटोनिम्स आहेत डिसबँड, डिस्पर्स आणि ब्रेकअप. ओके सिनोनिम्स काय आहेत कॉंग्लोमरेटचे मिक्सचर, कॉम्बिनेशन आणि अमॅल्गमेशन. आणि अँटोनिम्स आहेत डिसबँड, डिस्पर्स आणि ब्रेक. नेक्स्ट वर्ड आहे कोवशस, COVETOUS, कोवशस. कोवशस म्हणजे काय होतं तर हॅव्हिंग ऑर शोईंग अ ग्रेट डिझायर टू पजेस समथिंग बिलॉंगिंग टू समवन एल्स. ओके हिंदीमध्ये काय होतं मग कोवशसचं मिनिंग लालची आणि मराठीमध्ये आपण काय म्हणू त्याला लोभी आणि अभिलाषा धरणारा. तर कोवशसचं मिनिंग होतं हॅव्हिंग ऑर शोविंग अ ग्रेट डिझायर टू पजेस समथिंग बिलॉंगिंग टू समवन एल्स. म्हणजेच काय आहे तर हॅव्हिंग ऑर शोविंग ग्रेट डिझायर म्हणजे जे दुसऱ्याचं आहे तर त्याला काय करणे असं शो करणे की ते त्याच्याशी आपल्याला खूप डिझायर आहे म्हणजे आपल्याला पाहिजेच आहे ते म्हणजे आपण लालची आहे जरी ते दुसऱ्याचं असलं तरी आपल्याला ते पाहिजे आहे तसंच पाहिजे आहे. आपण असं कधी कधी म्हणतो ना त्याच्याकडे आहे तसंच आपल्याला पाहिजे आहे म्हणजेच काय आपण लालची अलोभी आपल्याकडे जे आहे त्याच्यावर आपण समाधान न मानता जे दुसऱ्याकडे दिसतं आपल्याला तेच आपल्याला पाहिजे असतं म्हणजेच काय होतं तर कोवशस असं त्याला म्हटलं जातं. सो त्याला हिंदीमध्ये काय म्हणतात लालची, मराठीमध्ये मिनिंग आहे लोभी, अभिलाषा धरणारा. सिनोनिम्स आहेत ग्रॅस्पिंग, ग्रिडी आणि रॅपेशियस. आणि अँटोनिम्स आहेत जनरस, हँडसम आणि मॅग्नेनिमस. काय आहेत सिनोनिम्स कोवशसचे ग्रॅस्पिंग, ग्रिडी आणि रॅपेशियस. आणि अँटोनिम्स आहेत जनरस, हँडसम आणि मॅग्नेनिमस. लास्ट बघूया आपला आजचा वर्ड. लास्ट वर्ड आहे कॉर्पोरेट, CORROBORATE, कॉर्पोरेट. कॉर्पोरेटचं मिनिंग आहे कन्फर्म ऑर गिव्ह सपोर्ट टू अ स्टेटमेंट, थेरी ऑर फाइंडिंग. म्हणजेच काय तर स्टेटमेंट असो, थेरी असो किंवा फाइंडिंग असो त्याला काय करणे त्याला कन्फर्म करणे म्हणजेच त्याची पुष्टी करणे किंवा सपोर्ट देणे किंवा आम्ही समर्थन करत आहे त्याला म्हटलं जातं कॉर्पोरेट. म्हणजेच काय आहे स्टेटमेंट आहे, थेरी आहे किंवा फाइंडिंग आहे त्याला त्याचं समर्थन करणे त्याला त्याची पुष्टी करणे त्याला म्हटलं जातं कॉर्पोरेट. हिंदीमध्ये मिनिंग होतं कॉर्पोरेटचा पुष्टी करणं. मराठीमध्ये काय म्हणू आपण पुष्टी करणे, बळकटी आणणे आणि समर्थन करणे. सो कॉर्पोरेटचं मिनिंग काय होतं कन्फर्म ऑर गिव्ह सपोर्ट टू अ स्टेटमेंट, थेरी ऑर फाइंडिंग
त्याचं हिंदीमध्ये मिनिंग होतं पुष्टी करणं, मराठीमध्ये आपण म्हणू पुष्टी करणे, बळकटी आणणे आणि समर्थन करणे. कॉर्पोरेटचे हे मराठीमध्ये मिनिंग्स आहेत. सिनोनिम्स आहेत कन्फर्म, व्हेरीफाय आणि एंडॉर्स, आणि अँटोनिम्स आहेत रिफ्यूट, डिसअप्रूव्ह आणि रिबट. सिनोनिम्स आहेत कॉर्पोरेटचे कन्फर्म, व्हेरीफाय आणि एंडॉर्स, आणि अँटोनिम्स आहेत रिफ्यूट, डिसअप्रूव्ह आणि रिबट. ओके, सो डिसप्रूव्ह आहे. ओके, सॉरी, डिसप्रूव्ह. सो हे वर्ड्स आहे, परत एकदा वाचून घ्या, नोट डाऊन करून घ्या. याची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार, ती तुम्ही तिथनं डाउनलोड करू शकता. आणि तुम्हाला सेशन आवडले असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू, थँक्यू.